सर्वांना विनंती आहे, मार्केटमधील तसेच डिजिटल युगातील नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज आल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही ते व्हिडिओ त्वरित पाहू शकता. धन्यवाद. तुम्हालाही तुमचे फेसबुक पेज मॉनिटायझेशन करायचे असेल तर ते कसे करू शकतो ते आपण आज पाहूया. फेसबुक आपण ओपन केलं, त्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलवर जायचं. प्रोफाईलवर गेल्यानंतर तुम्हाला बाजूला 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर टर्न प्रोफेशनल मोड ऑफ, तिथं तुम्हाला टर्न प्रोफेशनल मोड ऑन करायचं आहे. ते ऑन केल्यानंतर तुमचं मॉनिटायझेशन किंवा प्रोफेशनल मोड हे ऑन होऊन जाईल फेसबुकचं. ते ऑन केल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या पेजवर येऊन प्रोफाईलवर जायचं. प्रोफाईलवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोफेशनल डॅशबोर्ड ह्या ऑप्शन दिसू लागेल. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या त्यांच्या स्टेप्स असतात, त्या कंटिन्यू तुम्हाला करत जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्ही ज्या साधारण आपण जो फेसबुक यूज करतो तो दिवसाला 2-3 पोस्ट वगैरे करत असतो. ते करत असतानाच आपण जर ते पेज मॉनिटायझेशन करत राहणार तर तुम्ही त्याद्वारे पैसेही कमवू शकतात फेसबुककडून. तर त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती टाकणार ती कशा पद्धतीने टाकणार, त्याला किती लाईक, किती कॉमेंट्स, किती काय, त्यानुसार तुमचं इन्कम ठरवलं जातं. पण त्याआधी तुम्ही मॉनिटायझेशन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्ही त्याच्यावर गेल्यानंतर शेवटी ऑप्शन दिसतो तुम्हाला मॉनिटायझेशन, त्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला युअर टूल्स, इथं हा स्टार्स टूल्स ओपन आहे, पण त्याच्या खाली दिलेले नॉट एलिजिबल, ॲड ऑन्स, रील, बोनसेस, इन्स्टंट ॲड्स, सबस्क्रिप्शन, हे 3-4 टूल्स ज्यावेळेस तुमचे ॲक्टिव्ह होतील, अनलॉक होतील, त्यावेळेस तुम्हाला फेसबुकवरनं इन्कम सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला हे 4 टूल्स अनलॉक करण्यासाठी चांगल्या पद्धतीने वेगवेगळे रोजच्या रील्स, फोटोज, स्टोरीज ह्या फेसबुकला टाकाव्या लागतील, जेणेकरून जास्तीत जास्त लोक ते पाहू शकतात. जेवढे लोक जास्त पाहतील, इंटरॅक्शन करतील, तेवढे तुमचे ते टूल्स लवकरात लवकर मॉनिटायझेशन होण्याचे, अनलॉक होण्याचे चान्सेस जास्त असतील. साधारणतः तुम्ही जे फेसबुक पेज बनवलेलं असेल त्याला तुम्हाला त्यांचे नियम त्यानुसार 5,000 फॉलोअर्स कमीत कमी लागतील. त्यानंतर रोजचे तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ असो किंवा रील्स असो किंवा स्टोरीज असो, ते पण तुम्ही स्वतः बनवलेल्या असतील तर अति चांगले. रेडी मटेरियल किंवा दुसऱ्याचं मटेरियल जर तुम्ही यूज करत असणार किंवा फेसबुकला पोस्ट करत असणार तर त्याच्यावर शक्यतो तुम्हाला लवकर हे टूल्स अनलॉक होणार नाही, एवढे लक्ष ठेवायचे आपल्याला, जेणेकरून लवकरात लवकर ते टूल्स अनलॉक करून आपण रोजचा जो फेसबुकवर मिनिमम 10-15 मिनिट, अर्धा तास जो वेळ घालतो तो वेळ तसाच जाताना म्हणजे आपण फेसबुक यूजही करू शकतो, त्याद्वारे पैसेही कमवू शकतो. धन्यवाद.